जय शिवराय. तुम्ही निराश का होता तेच समजत नाही. तुमच्याकडे हात आहेत, पाय आहेत, डोळे आहेत. एवढंच नाही तर तुमचं बुद्धी आणि शरीर सुद्धा साथ देते. तरी पण तुम्ही निराशामध्ये गुरफटलेले असतात. पूर्णतः नैराश्याने गुरफटून काहीच न करण्याची इच्छा तुमच्यामध्ये निर्माण झालेली असते. सगळं असताना निराशेमध्ये का गुरफटतात? हाच एक मोठा प्रश्न असतो. तुम्हाला माहिती आहे, शारीरिकदृष्ट्या व्यंगत्व जर असेल ना, तर त्या वेदना इतक्या तीव्र असतात ना, आणि समाजाकडून होणारा अपमान, अवहेलना त्यासुद्धा खूप मनाला टोचणाऱ्या असतात. एवढं सगळं सहन करत असताना स्ट्रगल करत असतो, पण तुमच्याकडे सगळं काही असताना सुद्धा तुम्ही निराशेमध्ये गुरफटलेले असतात.